नववर्षाचा संकल्प केलाय किंवा करताय, मग त्यात हे दोन शब्द अजिबात वापरू नका. या वर्षाचं स्वागत करताना आपल्यापैकी बहुतेकांनी न्यू इयर रेझोल्युशन्स केले असतील. बरेच जण अगदी मनापासून ती पाळतही असतील आणि काही जणांचे हे संकल्प काही कारणास्तव फसलेही असतील. पण चांगलं काहीतरी सुरू करायला नववर्षाचा मुहूर्त कशाला हवा? ही सुरुवात आजही करता येतेच की. आणि हा संकल्प यशस्वी व्हावा म्हणून 3 महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिली टिप, तुम्हाला पेलतील असेच संकल्प करा. मानसतज्ञ सांगतात की तुम्ही जेव्हा वजन कमी करणे किंवा चांगली नोकरी शोधणे अशा प्रकारचे पसरट संकल्प करता, तेव्हा त्यांचं प्रेशर येतं आणि ते अपुरे राहतात. त्यापेक्षा मला तंदुरुस्त आणि एनर्जाइज्ड राहायचंय किंवा मला जास्त आनंद देणारं काम शोधायचंय, अशा पद्धतीने स्वतःच्या मनात ते मांडा. दुसरी टिप, संकल्प करताना नेहमी आणि कधीच नाही हे दोन शब्द तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण एखादा दिवस काही कारणाने तुम्ही ठेवलेलं नाही करता आलं तर सगळं मुसळ केल्यात गेल्यासारखं वाटायला लागतं आणि आपण निराश होतो. त्यापेक्षा बरेच दिवस संकल्प पाळल्यानंतर एखादा दिवस स्वतःला सवलत द्या. तिसरी टिप, तुम्ही आधीपासूनच करत असलेल्या एखाद्या कामाशी तुमचा संकल्प जोडून घ्या. उदाहरणार्थ, मी नाश्ता केल्यावर अर्धा तास पेपर वाचीन किंवा मी जेवण झाल्यावर 10 मिनिटं डायरी लिहीन. या टिप्स वापरून तुम्ही तुमचा संकल्प फक्त वर्षभरच काय तर त्यापेक्षा जास्त काळ टिकवून ठेवू शकता.